सुप्रभात मंडळी. मी नीलिमा पटवर्धन आणि आपण सध्या वाचत आहोत विद्याताई पेठे लिखित ललित रंग हे त्यांचं पुस्तक. आणि काल त्यांच्या कल्पनाविलासातून त्यांनी जे काकपुराण सुरू केलं आहे तर ते आपण बघूया. पुढे काय आता ती काक मंडळी काय म्हणत आहेत ते. एक शास्त्र विषयाची गोडी असणारा कावळा म्हणाला, आमच्या चातुर्याची कथा तुम्ही लहानपणी शिकला आहात. एकदा एका कावळ्याला खूप तहान लागली. एका मडक्यात पाणी होतं पण अगदी तळाशी होतं. मग आमच्या भाईबंदाने त्यात खडे टाकून ते पाणी वर आणलं आणि आपली तहान भागवली. अहो, याचा अर्थ असा की आर्किमिडीजचा सिद्धांत कोणीही न शिकवता आम्हाला माहीत होता आणि आम्ही त्याचा चातुर्याने उपयोग करून घेत होतो. कळलं? दुसरा संशोधक कावळा म्हणाला, आम्ही समुद्रातले शिंपले उचलतो आणि उडत जाऊन ठराविक उंचीवरून दगडावर टाकतो. मग तो शिंपला फुटतो आणि आतला मांसल भाग आम्ही खातो. शिंपला खूप उंचावरून टाकला तर त्याचा चुरा होतो. कमी उंचीवरून टाकला तर तो फुटत नाही. पण आम्ही अगदी कोणीही न शिकवता योग्य उंचीवरून शिंपला टाकतो. याचं काही शास्त्रज्ञांना आश्चर्य वाटलं. म्हणून त्यांनी ती उंची मोजण्याचा प्रयोग केला आणि ती उंची बरोबर 5 मीटर भरली. बघा, म्हणजे आमच्याकडे उंची मोजण्याचं साधन नाही, ती मोजण्याचं ज्ञानही नाही, तरीही आम्ही नेमक्या उंचीवरून शिंपले टाकतो. हे आमच्या बुद्धिमत्तेचं द्योतकच नाही का? यावर मला काय बोलावं ते सुचेना, कारण तो जे म्हणत होता ते अगदी खरं होतं. तेवढ्यात न्यूझीलंडहून इथे पाहुणा म्हणून आलेला कावळा म्हणाला, आमच्या इथे ऑकलंड विद्यापीठात सारा जेल्बर्ट या महिलेने आमच्या जाती बांधवांवर सखोल अभ्यास करून सिद्ध केलं आहे की कावळ्यांमध्ये 7 वर्षाच्या मुलाएवढी बुद्धिमत्ता असते. आमच्यातील न्यू कॅलिडोन ही जात फारच हुशार असते. हो का? मी नवीनच ऐकतेय. मी म्हणेपर्यंत एक भाषातज्ञ कावळा म्हणाला, अहो माझं ऐका ना, रावेन जातीच्या कावळ्यांना तर तुमची माणसांची भाषा प्राथमिक पातळीवर शिकवता येते. म्हणजेच आम्ही तुमचे काही शब्द वाक्य बोलू शकतो. पण तुम्ही आमची भाषा शिकाल का? आहे का तेवढी तुमची बुद्धिमत्ता? खरंच प्रश्न गहन होता. आपल्याला काव काव शिवाय काय येतं आणि त्या शब्दाचा नेमका अर्थ तरी कुठे माहिती आहे आपल्याला? मी माझ्याच विचारात गर्क झाले. तेवढ्यात एक कावळी म्हणाली, अहो बाई, लक्ष कुठे आहे तुमचं? आम्हालासुद्धा तुमच्यासारख्या सुखदुःखाच्या भावना असतात बरं का. आणि आमच्यात तुमच्यासारखी वाजंत्री वाजवून लग्न होत नसली तरी आमच्यातल्या काही जाती मरेपर्यंत एकमेकांशी एकनिष्ठ असतात. हे पण संशोधनातून सिद्ध झालं आहे का? मी विचारलं. हो तर, आमच्या 45 जातींचं संशोधन झालं आहे. त्यातून खूप माहिती मिळाली आहे. तेवढ्यात एक फांदीवरचा कावळा म्हणाला, तुम्ही आम्हाला नावं ठेवायची एक संधी सोडत नाही. एखादी वाईट गोष्ट योगायोगानं झाली तर तुम्ही लगेच म्हणता, कावळा बसायला आणि फांदी तुटायला, एकच गाठ पडली. आता मला सांगा, ती फांदी खूप वाळवलेली किंवा वाळलेली आणि वाकलेली असेल तर कोणताही पक्षी बसला तरी ती तुटणारच ना. पण ते पाप तुम्ही आमच्या नावावरच का हो फोडता? इतक्यात एक लहानशा डबक्यात पटकन अंघोळ करून आलेला छोटा कावळा पंख झाडत म्हणाला, खरंच का हो नाव ठेवता आम्हाला? अरे आता तुला मी कुठे काय म्हटलं? मी म्हणाले. कावळ्यानं उत्तर दिलं, अहो एखादा मुलगा पटकन अंघोळ करून आला तर त्याची आई म्हणते, कावळ्यासारखी अंघोळ का केलीस? खरं म्हणजे त्याने बाथरूम जास्त वेळ अडवली नाही म्हणून आभार मानायचे का आमच्या नावाने त्याचा उद्धार करायचा? पण आता असं बघा, प्रत्येक पक्षाला 2च पंख असतात ना, ते भिजवायला किती वेळ लागणार? पण पटकन अंघोळ करतात ते कावळेच, असं जणू काही तुम्ही शिक्कामोर्तबच केलेलं आहे. त्यांची कशी समजूत घालावी या विचारात असतानाच एका प्रौढ कावळीनं आपल्या पिल्लाला घास भरवत विचारलं, काय रे, तुझ्या पोटातून कधी कावकाव असा आवाज येतो का? त्याने घाबरून पोटाला
हात म्हणजे चोच लावली आणि म्हटलं, छे कधीच नाही. काय हो, मग खूप भूक लागली की तुम्ही माणसं पोटात कावळे कावकाव करतायत असं का म्हणता? खरं म्हणजे तुम्हाला भूक लागली आहे याची आठवण करून दिल्याबद्दल तुम्ही आमचे आभारच मानायला पाहिजेत. मी मनात विचार केला, खरंच आपण कितीतरी वेळा कामात गुंतलेले असतो तेव्हा भुकेची जाणीव या कावळ्यांमुळे होत असेल तर त्यांचे आभारच मानायला हवेत. म्हणून मी त्यांच्याकडे बघितलं तर त्या तिघांची नाकं म्हणजे चोची रागानं जरा लालच झालेल्या दिसल्या. मी काही बोलण्याआधीच त्या तिघांनी कर्कश आवाजात कावकाव करून या सर्व वाक्प्रचारांबद्दल तीव्र नापसंती व्यक्त केली. एक नवविवाहित कावळी म्हणाली, काय हो, जगात कितीतरी माणसं खोटं बोलतात. ते पुढारी तर सतत खोटं बोलत असतात, पण तुम्ही त्यात आमचं नाव का ओढता? छे बाई, आम्ही असं काही करत नाही असं मी म्हटलं. कावळी म्हणाली, नाही कसं करता तुम्ही, म्हणता ना, झूठ बोले कौवा काटे, काले कौवे से डरियो. यात आमचंच नाव का घेता? झूठ बोले चिडिया काटे कबूतर काटे असं का म्हणत नाही? त्या कबुतराला मात्र कबूतर जा जा असा प्रेमाचा संदेश, आणि आमच्या माथी झूठ बोले काय शोभतं काय तुमच्या जातीला? पुढं ती म्हणाली, त्यातली दुसरी ओळ मात्र मला आवडते बरं का. मी विचारलं, ती कोणती? कावळी फांदीवर नाचत म्हणाली, मैं मायके चली जाऊंगी तुम देखते रहियो. हल्ली ही ओळ म्हटली की सारं काही माझ्या मनासारखं होतं. तिचा बेरकीपणा बघून मला हसू आलं. तर म्हणते कशी, हसू नका, हा संदेश व्हॉट्सॲपवर पाठवा किंवा फेसबुकवर टाका, बघा किती लाईक येतील ते. तिचं मोबाईल ज्ञान ऐकून मी थक्क झाले आणि मौनम सर्वार्थ साधनम असं म्हणून गप्प बसले. इति काकगुणचातुर्यस्य द्वितीयोऽध्यायः समाप्तः. अथ काकरवस्य तृतीयोऽध्यायः प्रारंभः. सर्व संगीतज्ञ गायक कावळ्यांनी पुढील तक्रारी मांडल्या. आमची कावकाव तुम्हाला आवडत नाही, कर्कश वाटते, आवाजात माधुरी अजिबात नाही, कधी खर्जात तर कधी तारस्वरात आम्ही ओरडतो अशी तुमची तक्रार आहे. पण एका संशोधनात, अरे इथे पण संशोधन आहे वाटतं, हे सिद्ध झालं आहे की रावेन जातीच्या कावळ्यांना ऑपेरा संगीत शिकवता येतं आणि ते सुरेल गाऊ शकतात. माहीत आहे काय तुम्हाला? मी मनात म्हटलं, मला खरंच माहीत नाही. तेवढ्यात एक कावळी म्हणाली, तुम्हाला आमचा आवाज कर्कश वाटतो आणि त्या कोकिळीचा आवाज तेवढा गोड वाटतो ना, पण आम्ही त्या कोकिळीसारख्या लबाड नाही. ती माझ्या घरट्यात येऊन माझे अंड पायाने ढकलून देते आणि त्या जागी आपलं अंड ठेवते. हे सारं तुम्ही माणसांनीच निरीक्षण करून लिहून ठेवलं आहे ना. मी आपली भोळी भापडी अंडी पायाने चाचून बघते, आकडा बरोबर असला की शांत होते. तिची दुसरी शेजारीण कावळी तावातावाने म्हणाली, ती कोकिळा नुसतं अंड ठेवत नाही, तर नंतर त्या अंड्यातून बाहेर आलेलं पिल्लूही आम्हीच वाढवतो आणि तिकडे तो कोकिळ गात असतो आणि पोरांना आमच्याकडे टाकून ती बया कोकिळा त्याच्याबरोबर उन्हाळ्यात फिरत असते. पण त्या आळशी काळ्या कोकिळेचं तुम्हाला कौतुक वाटतं आणि तिची पोरं कष्ट करून आम्ही वाढवतो तर आम्हाला तुम्ही नावं ठेवता. तिच्याबद्दल किती गाणी गाता, कोकिळ कुहू कुहू बोले किंवा सारखं कोकिळा गा असं तिला सांगता. तिला भूलोकीचा गंधर्व काय म्हणता आणि काही गायक तर मालकंस रागामध्ये कोयलिया बोले अंबुवा की डार पर ही चीजसुद्धा गातात. असं कौतुक त्या भटक्या भवानीचं करता आणि याचा आम्हाला खरंच खूप राग येतो. तेवढ्यात एक कावळा जोराने ओरडला आणि म्हणाला, नीट ऐका, तुम्हाला आमची आठवण कधी होते माहीत आहे? एखादी व्यक्ती मृत्यू पावली आणि 10व्या दिवशी आमच्यापैकी कोणीही पिंडाला शिवला नाही तर तुम्ही स्वतःच कावकाव असं करून आम्हाला हाक मारता आणि आम्ही जर पिंडाला स्पर्श केला तर तुम्हाला हर्षवायू होतो. तेवढ्यात एका सिनेमाचं शूटिंग पाहून आलेला स्वतःला हिरो समजणारा कावळा म्हणाला, अहो तो तुमचा प्रसिद्ध काकस्पर्श सिनेमा आमच्या कथेवरच आधारलेला आहे, आम्हीच त्यातले खरे हिरो आहोत. मी म्हटलं, काहीतरीच काय सांगता, मी बघितला आहे तो सिनेमा.
कावळा म्हणाला, आम्ही खोटं नाही सांगत. अहो, त्या चित्रपटांमध्ये पिंडाला शिवत नाही म्हणून तर मोठ्या भावाला धाकट्या भावाच्या आत्म्याला वचन द्यावं लागतं आणि हे वचन पाळण्यासाठी पुढचा सिनेमा घडतो. आलं का लक्षात? मी मुकाट्यानं मान हलवली. एक सासूरवाशीण कावळी म्हणाली, तुम्हाला आमची कावकाव आवडत नाही, पण एखाद्या सासूरवाशिणीला ही शुभ वाटते. तिला तिचा भाऊ किंवा माहेरचं कोणी माणूस आज भेटायला येईल अशी मनात आशा निर्माण होते. एक ज्ञानेश्वरांचं भजन ऐकलेला कावळा म्हणाला, अहो, तुमचे ते संत ज्ञानेश्वर किती थोर हो. ते तर आमचं स्वागतच करतात. ते म्हणतात, पैल तो गे काऊ कोकत आहे, शकून ये गे माये सांगत आहे. बघा बघा कसं गोड शब्दात ते काऊ म्हणतात आम्हाला, कारण आम्ही कावकाव करून शकून सांगतो, नाहीतर तुम्ही कावळ्या कावळ्या म्हणता. संत ज्ञानेश्वर पुढे म्हणतात, उड उड रे काऊ तुझे सोन्याने मढवीन पाऊ, पाहुणे पंढरी राऊ घरास येता, इतकेच नाही तर दुधे भरली वाटी लावीन तुझे तोंडी, असं म्हणून आमच्यासाठी दुधाची वाटी ठेवतात. असे ते थोर संत जे सांगतात ते खोटं कसं असेल? त्यानंतर एक ज्येष्ठ नागरिक कावळा म्हणाला, तुम्हा ज्येष्ठ नागरिकांना जास्त सांगायला नको, तुम्ही सुज्ञ आहात. आमचा दुस्वास करू नका, आमचं महत्त्व लक्षात घ्या. आम्हाला गोड आवाजात काऊ म्हणा, आमच्यावर माया करा. लहान नातवंडांना भरवताना खरोखरच 2 घास आम्हाला पण ठेवा, आमचा दुवा घ्या. त्यानंतर ते कावळे एका सुरात ओरडले, हे सर्व तुमच्या ज्येष्ठ नागरिकांना सांगा. असं बोलून सगळे दूर निघून गेले आणि मी त्यांना शब्द दिल्याप्रमाणे भाषणाच्या तयारीला लागले. इति काकपुराणः समाप्तः. मंडळी, किती छान गोष्ट आहे. म्हणजे विद्याताई, तुमच्या कल्पनाविलासाला काही तोड नाही, अप्रतिम. मंडळी, ही काकपुराण जी गोष्ट आहे ना, ती अभूतपूर्व मासिकात यापूर्वी छापून आलेली आहे. तर विद्याताई, तुमचे खूप खूप धन्यवाद. खूप छान अशा गोष्टी, अगदी साध्या साध्या रोजच्या वापरातल्या गोष्टींबद्दल तुम्ही इतकी छान माहिती दिलीत. खूप धन्यवाद. उद्या आपण पुन्हा भेटणारच आहोत. तोपर्यंत मी निलिमा पटवर्धन आपली रजा घेते. धन्यवाद.